महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रेवदंड्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी संजीवनी, आगरकोट किल्ल्यावरील वनबुरुजच्या संवर्धनाला वेग। केंद्रीय पुरातत्व विभागाचे शास्त्रोक्त काम सुरू, रेवदंड्याच्या ओळखीला मिळणार नवे ऐतिहासिक बळ। शतकानुशतके इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या उत्तर प्रवेशद्वारावरील ऐतिहासिक वनबुरुजाला अखेर नवसंजीवनी मिळत आहे। केंद्रीय पुरातत्व विभागाने या भव्य वास्तूच्या शास्त्रोक्त संवर्धनाचे काम हाती घेतल्याने रेवदंड्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे। अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे जीर्णावस्थेत पोहोचलेल्या या ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे दगडी बांधकाम, तटबंदी, कोरीव शिल्पकला आणि स्थापत्य वैशिष्ट्यांचे जतन अत्यंत काळजीपूर्वक केले जात आहे। एकेकाळी कोकण किनारपट्टीवरील सामरिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या आगरकोट किल्ल्याची उभारणी पोर्तुगाजांनी 16व्या शतकात केली होती। समुद्रकिनारी वसलेल्या भव्य किल्ल्याने अनेक राजकीय उलथापालथी, युद्धे आणि ऐतिहासिक घडामोडी अनुभवल्या आहेत। मात्र काळाच्या ओघात पाऊस, खाऱ्या समुद्री वाऱ्याचा मारा, नैसर्गिक झीज आणि वाढलेल्या झाडाझुडपांमुळे प्रवेशद्वारावरील दगडी कमान, पोर्तुगीज सत्तेचे प्रतीक असलेले क्राऊन शिल्प, कोरीव नक्षीकाम आणि तटबंदीचा काही भाग गंभीरपणे बाधित झाला होता। या ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी रेवदंडा येथील संरक्षण सहाय्यक बजरंग येळीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नाने यश मिळत केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाने संवर्धनासाठी मंजुरी दिली। अधीक्षक डॉक्टर अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी संवर्धन तज्ज्ञाची टीम हे काम अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पडत आहे। सध्या बांबूच्या माचांच्या साहाय्याने बुरुजाच्या प्रत्येक भागाची बारकाईने तपासणी केली जात असून सैल झालेल्या दगडांना पारंपरिक चुन्याच्या मिश्रणाने पुन्हा मजबूती दिली जात आहे। मूळ स्थापत्य शैलीला कोणताही धक्का न लावता दगडी कमानी, शिलालेख, कोरीव शिल्पकला आणि तटबंदीचे संवर्धन सुरू आहे। पुरातत्वीय निकषांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे या वास्तूचे मूळ ऐतिहासिक स्वरूप कायम राहणार आहे। इतिहासकारांच्या अभ्यासकांच्या मते किल्ल्याचे प्रवेशद्वार हे केवळ दगडमातीचे बांधकाम नसून तत्कालीन लष्करी रणनीती, स्थापत्यकला, व्यापार व्यवस्था आणि सांस्कृतिक वैभवाचे जिवंत प्रतीक असते। त्यामुळे अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ह्याच काळाची गरज असून केंद्रीय पुरातत्व विभागाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। विशेष म्हणजे आगरकोट किल्ला हा रेवदंड्याच्या ओळखीचा आत्मा आहे। महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक आणि देशभरातील पर्यटकांसाठी रेवदंड्याचे नाव आगरकोट किल्ल्यामुळेच परिचित झाले आहे। संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वनबुरुज पुन्हा एकदा आपल्या ऐतिहासिक वैभवासह पर्यटकांचे आकर्षण ठरणार असून रेवदंड्याच्या पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळणार आहे। मात्र या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक सुज्ञ नागरिकांमध्ये एक चर्चा जोर धरत आहे। रेवदंड्याच्या जागतिक दर्जाच्या ऐतिहासिक वारशाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपेक्षित गांभीर्याने कधीच पाहिले नाही। आगरकोट किल्ल्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्ट्या असलेले महत्त्व योग्य प्रकारे जपले गेले असते तर रेवदंडा आज राज्यातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटन स्थळांमध्ये गणला गेला असता, अशी खंत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत। आज केंद्रीय पुरातत्व विभागाच्या पुढाकारामुळे आगरकोट किल्ल्याच्या वैभवाला नवजीवन मिळत आहे। इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या या संवर्धन मोहिमेमुळे रेवदंड्याची ओळख केवळ रायगड जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे उमटणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा, अलिबाग।